मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या भागामध्ये काव्या ही आता रागातच रूममध्ये आलेली असते। ती आता रूममध्ये आल्यानंतर तेथे असणाऱ्या सर्व वस्तू अस्ताव्यस्त फेकते आणि त्याचबरोबर पूर्ण रूममध्ये अशा वस्तू टाकते। तिला खूप राग आलेला असतो, कारण आता घरातील सर्वजण नंदिनी आणि जीवा तुम्ही दोघे नवरा बायको आहात असं आता वसूसारखी म्हणत असल्यामुळे तिला प्रचंड राग आलेला असतो आणि नंदिनीला हलवा वाढ, त्यामुळे आता जीवाने लगेच तिला हलवासुद्धा वाढलेला असतो आणि हे सगळं तो मुद्दाम माझ्यासमोर का करतोय असं काव्याला कळतच नसतं आणि त्यामुळेच ती आता खूप टेन्शनमध्ये आलेली असते। ते स्वतः जीवा आता असं का वागतोय माझ्याबरोबर, आम्ही दोघेही एकमेकांवर एवढं प्रेम करतोय, मग जीवाला नेमकं झालं तरी काय, मी एवढी समजवतीये तो ऐकतच का नाही असा प्रश्न सततच काव्याच्या मनात येत असतो आणि त्यामुळेच ती आता बाथरूममध्ये जाते, तेथे असणारा शावर चालू करते आणि त्या शावरखाली उभी राहते आणि मग तिला ते सर्व प्रसंग आठवतात। ती आता ते प्रसंग आठवून खूप रडत असते, जीवाची तिला खूप आठवण येत असते। त्याचबरोबर जीवाला जेव्हा ठसका लागला तेव्हा मी सुद्धा पाण्याचा ग्लास पुढे केला होता, परंतु माझ्या हातून त्याने पाण्याचा ग्लास सुद्धा घेतला नाही। त्याने नंदिनीच्या हातून पाण्याचा ग्लास का घेतला असेल असाही प्रश्न काव्याला पडतो आणि याच गोष्टीचा तिला खूप म्हणजे खूप त्रास सुद्धा होत असतो। तर पार्थ आता तिथे रूम मध्ये येतो आणि काव्या असं तिला हाक मारतो, परंतु काव्या रूम मध्ये नसते। पूर्ण रूम ही अस्ताव्यस्त झालेली असते। तेव्हा रूम मध्ये आता अस्ताव्यस्त झालेलं पाहून पार्थला कळतच नाही काव्या कुठे गेली। त्यानंतर तो आता बाथरूमकडे जातो तर शावर चालू असतो आणि त्या शावर खाली काव्या उभी असते। तेव्हा आता तो लगेच आतमध्ये जात, काव्या हे तुम्ही काय करताय असं म्हणून शावर बंद करतो आणि तिचा हात पकडून तिला बाहेर घेऊन येण्याचा प्रयत्न करतो, पण काव्या आता रागातच म्हणते, डोंट टच मी, मी काय तुमची बायको नाही आहे, समजलं। तेव्हा तो सुद्धा तेवढ्याच रागात म्हणतो, शट अप, तोंड बंद करायचं, मी आल्या दिवसापासून बघतोय की गृहप्रवेश करताना माप असं उडवून लावलं, घरातील सर्वांशी कसं बोलताय तुम्ही, वाटेल त्या भाषेत वाटेल त्या सुरात तुम्ही घरच्यांबरोबर बोलता, वस्तूंची आदळापट फेकाफेकी हे चाललंय काय तुमचं, आर यू आउट ऑफ माइंड असं म्हणून तो तिच्यावर खूपच भडकतो। तेव्हा काव्या एकदम गप्प राहते। त्यानंतर आता तो म्हणतो, हे पहा काव्या, नुकसान सर्वांचं झालंय आणि दुःख सर्वांनाच वाटतंय, पण आम्ही कसं आहे ना, आमचं दुःख असं कवटाळून बसलेलं नाहीये। अहो तुम्हाला असं वाटतंय की तुमचं दुःख सर्वात मोठं आहे, परंतु असं नाहीये। अहो तुम्ही प्लीज असं वागू नका, रागराग करून आदळआपट करून आता काहीही साध्य होणार नाहीये। तेव्हा काव्या आता पार्थकडे पाहतच राहते। त्यानंतर पार्थ म्हणतो, तुम्ही जर असंच वागत राहिला ना नेहमी, तर घरातील कुणाला तुमच्याबद्दल काही म्हणजे काहीच वाटणार नाही। सो टेक युअर टाइम आणि मोकळ्या व्हा, आपण बोलून गोष्टी सगळ्या सॉर्ट आउट करूयात। तुमच्या मनात जे काही असेल ना ते माझ्याबरोबर बोला, आपण त्यावर काहीतरी सोल्युशन काढू, नक्कीच काढू। तेव्हा आता काव्या म्हणते, मग मला तुम्ही ना डिवोर्स द्या। त्यावेळी आता पार्थला मोठा धक्काच बसतो आणि तो काव्याकडे पाहतच राहतो। त्यावेळी काव्य अगदी तडकाफड बोलत असते। त्यानंतर आता ती विचारते, काय पाहताय माझ्याकडे, अहो डिवोर्समध्ये खूप ताकद असते सगळं काही बदलण्याची, त्यामुळे ना तुम्ही मला डिवोर्स द्या। आत्ताच म्हणालात ना काहीतरी सोल्युशन काढा, मग यावरचं हेच सोल्युशन असेल। आपण गावाकडे हेच बोललो होतो ना, आपण काहीही करून फक्त इथून निघून जाऊ आणि तिकडे गेल्यानंतर बघू काय करायचं ते, मग आता बोलात आहात ना तुम्ही तयार, आता होऊया ना आपण वेगळं असं म्हणून ती पार्थला फोर्स करू लागते। आता माझी ताई तर काही ऐकत नाहीये, निदान तुम्ही तरी ऐका प्लीज असं म्हणून काव्या हात जोडते आणि द्या मला डिवोर्स असंही म्हणते। त्यावेळी आता पार्थ म्हणतो, तुम्हाला जे वाटतंय ना तेवढं ते सोपं नाहीये खरंच, अहो अवघड तरी काय आहे मग असं काव्य विचारते, काय अवघड काय आहे यामध्ये, तुम्हाला हवंय का हे लग्न असं रागातच ती पुन्हा विचारते। त्यावेळी आता पार्थ म्हणतो, मला काय हवंय काय नको आहे हे मी आपल्या लग्नाच्या वेळी सुद्धा अगदी ठरवू शकलो नव्हतो आणि आता सुद्धा मी अजिबात काही ठरवू शकत नाही असं म्हणून तो तेथून निघालेला असतो। तेव्हाच आता काव्या लगेच त्याला अडवते आणि त्याचा हात पकडते। तेव्हा तो आता काव्याकडे पाहतच राहतो, मग काव्या आता पटकन त्याचा हात सोडते। मग त्याला आता ती म्हणते, का नाही ठरवू शकत तुम्ही, मला सांगा ना का नाही ठरवू शकत, कारण आपण तिकडे गावाला होतो
तेव्हा गावकरी तर आपल्या अक्षरशः डोक्यावर बसले होते. पण आता आपण शांत डोक्याने विचार करू शकतो ना. त्यानंतर आता काव्या म्हणते, हे पहा पार्थ, आपण एक काम करूयात, घेऊया डिवोर्स, कारण नुकसान आपलं झालं आहे पार्थ. आपल्याला कोणीच काही बोलणार नाही आणि डिवोर्समुळे खरं तर सगळ्यांचाच फायदा होणार आहे. सगळे सुटणार आहेत आणि सगळे खुश होणार आहेत. ऐका माझं असं म्हणून आता ती लगेच त्याला ऐका माझं असं सारखं सारखं म्हणत असते. त्याच वेळी आता पार्थ विचारतो, आपल्या घरचे खुश होणार आहेत का पण? त्यानंतर आता तो तिला समजावू लागतो की आपल्या लग्नामुळे आपल्या घरच्यांची अब्रू वाचली आणि आता तेच लग्न मोडल्यानंतर आपल्या घरच्यांची काय अवस्था होईल याचा विचार केलात का तुम्ही? अहो माझ्या आईबाबांची, तुमच्या आईबाबांची. हे पहा काव्या, आपण एवढं स्वार्थी होऊन नाही चालणार. आता आपल्याला यातून काहीतरी मार्ग काढावा लागेलच, नाहीतर हे लग्न ॲक्सेप्ट करायचं असं म्हणताय का तुम्ही? असं काव्या जोरातच पार्थवर ओरडत विचारते. मग त्यानंतर आता ती रडतच विचारते, काय हो, ज्या माणसावर माझं प्रेमच नाही आहे, ज्या माणसावर माझं प्रेम नाहीच आहे, त्या माणसाबरोबर मी कसं आयुष्य काढू तुम्हीच सांगा ना आता. आणि मला जर हे मान्यच नाही आहे तर हे लग्न तरी काय ॲक्सेप्ट करायचं मी? आणि कोणासाठी ॲक्सेप्ट करू मी हे लग्न? माझ्या आईबाबांसाठी का? पण मला नाही ॲक्सेप्ट करायचं हे लग्न. माझा विचार कुणी करायचा सांगा ना तुम्ही? मी काय असंच गुदमरत जगायचं आहे का आयुष्यभर? या लग्नात मी काय अडकून असं मरून जायचं का? असा प्रश्न ती पार्थला करते. त्यावेळी आता पार्थ म्हणतो, प्लीज तुम्ही शांत व्हा, आपण यातून काहीतरी मार्ग काढूयात. त्यानंतर आता काव्या हात जोडते आणि म्हणते की तुम्ही जा इथनं, प्लीज जा इथनं, मला एकटीला सोडा पार्थ, जा इथून, मी म्हणतीये ना. त्यानंतर तो आता तिला टॉवेल देतो आणि लगेच बिचारा आपला तेथून जातो. त्याची सुद्धा आता घुसमट होत असते, पण त्याचाही नाईलाज असतो. तर आता खरं तर काव्याला काय करावं हे देखील सुचत नसतं. आता दुसरीकडे जीवा हा बारमध्ये बसलेला असतो. तेव्हा तो लगेच दारू मागवतो आणि मग त्यानंतर आता तो त्या दारूकडे पाहतच राहतो. सारखी सारखी तो ती पीत असतो आणि मग त्यानंतर त्याला काव्याबरोबर घालवलेले सर्व क्षण आठवू लागतात. आम्ही दोघांनी प्रेमाचे एकमेकांबरोबर किती क्षण घालवले. आमच्या दोघांचं एकमेकांवर 1 वर्षापासून प्रेम होतं, परंतु हे काय होऊन बसलं? काव्याने पार्थ दादाबरोबर लग्न का केलं? मी तिला म्हटलं होतं की मंगळसूत्र काढ गळ्यातलं, परंतु तिने त्या क्षणी काढलं नाही आणि आता लग्न झाल्यानंतर आपण एकत्र येऊ असं म्हणतीये. पण आता हे कसं शक्य आहे? आता समाज तरी मान्य करेल का? असं आता जीवाला वाटत असतं आणि त्याला सारख्या सारख्या लग्नानंतरच्या त्या सर्व गोष्टी आठवत असतात की वसुआत्या म्हणाली होती, आता नंदिनीच तुझी बायको आहे, तिला तू हलवा वाढ म्हणून. आणि मी जेव्हा हलवा वाढत होतो तेव्हा काव्याला सुद्धा खूप त्रास होत होता, हेही त्याला सारखं सारखं आठवत असतं आणि त्याचमुळे त्याला त्या गोष्टीचा खूपच त्रास होऊ लागतो. तो अजून ड्रिंक्स मागवतो आणि ती पीत असतो. त्यानंतर आता जेव्हा मला ठसका लागला तेव्हा मी काव्याच्या हातून पाणी न घेता नंदिनीच्या हातून घेतलं आणि काव्याला त्याचा त्रास झाला. हे आठवून सुद्धा आता जीवाला अगदी बरं वाटत नाही, कारण त्याला काव्याची सुद्धा आठवण येतच असते. आपलं पहिलं आणि शेवटचं प्रेम फक्त आणि फक्त काव्य आहे. आता जीवा पुन्हा पुन्हा ड्रिंक संपल्यानंतर ते मागवत असतो आणि पीत असतो. त्याला आता खूप त्रास होऊ लागतो, कारण काव्याला मी त्रासच दिलाय हे त्याला आठवतं. त्यानंतर आता त्याला एकदम ती चढलेलीच असते, तर आता त्याला पूर्ण ती दारूची नशा चढते. तर दुसरीकडे आता पार्थ हा तिकडे टेरेसवर गेलेला असतो आणि एका ठिकाणी पाहत असतो, कारण त्याला काव्याचं बोलणं आठवत असतं की मला डिवोर्स द्या म्हणून, कारण या डिवोर्समुळे आपल्या चौघांची आयुष्यसुद्धा खूप बदलतील. नंदिनीताई माझं ऐकत नाही, निदान तुम्ही तरी ऐका. तर म्हणून काव्याचं बोलणं आठवतच त्या बिचाऱ्याच्या डोळ्यात पाणी येत असतं. आणि मग त्यानंतर आता तेथे रम्या येते. रम्या आल्याबरोबरच लगेच पार्थकडे खूप प्रेमाने पाहत असते आणि त्याच्यासमोर कॉफीचा मग पकडत म्हणते की तुझ्या आवडीची सिनेमन कॉफी, तुला आवडते ना रात्रीची कॉफी प्यायला, म्हणून मी तुझ्यासाठी घेऊन आली आहे आणि एवढ्या वर्षांची तुला सवय आहे ती मोडायला नको. फोर्स करते की घे ना कॉफी प्लीज. मग आता तो म्हणतो माझी इच्छा नाही आहे. त्याच वेळी आता रम्या म्हणते, आयुष्यात इच्छा नसताना ना बऱ्याच गोष्टी करतोय ऑलरेडी आपण पार्थ. अरे घे ना, तसंही बऱ्याच दिवसांपासून तू माझ्या हातची कॉफीसुद्धा प्यायला नाही आहेस, तुला बरं वाटेल पार्थ, घे ना प्लीज, असं म्हणून ती त्याला आता फोर्स करू लागते.
तेव्हा तो आता कशीबशी ती कॉफी घेतो. रम्याला आता भलताच आनंद होतो आणि ती त्याच्याकडे एकटक पाहतच राहते. त्यावेळी आता तो तिला लगेच थँक्यू असं म्हणतो आणि कॉफी पिऊ लागतो. मग त्यानंतर रम्या आता त्याला म्हणू लागते, आयुष्य किती बेभरोशाचं असतं ना पार्थ, व्हेरी अनप्रेडिक्टेबल. म्हणजे आपण आयुष्याकडून जे काही मागतो ना ते आपल्याला कधी म्हणजे कधीच मिळत नाही आणि जे मिळतं ते कुठे हवं असतं आपल्याला, असं म्हणून ती पार्थकडे पाहते. अरे आता काही दिवसांपूर्वी मी किती प्रेमात होती तुझ्या. अरे तेव्हा तुला कोण हवी होती तर नंदिनी, आणि तिच्यासाठी तू माझ्याशी अख्ख्या आयुष्यामध्ये पहिल्यांदा भांडलास. अरे किती आणि काय काय झालं आपल्या आयुष्यात, पण मी नंतर आपलं प्रेम आणि माझा हट्ट सुद्धा सोडून दिला आणि नंदिनीला सुद्धा तुझ्या आयुष्यामध्ये ॲक्सेप्ट केलं. मग मी म्हटलं माझी स्वप्न अपूर्ण राहिली तरी चालेल, पण निदान तुमच्या प्रेमाची गोष्ट तरी पूर्ण झाली पाहिजे. पण सगळं काही विस्कटलं रे यार, असं म्हणून ती त्याला आता पुन्हा एकदा म्हणते, मागितली होती नंदिनी पण मिळाली काव्या, असा जबरदस्त स्टोमना ती त्याला मारते. तेव्हा पार्थला आता खूप मोठा धक्का बसतो, त्याला राग येतो आणि तो रागातच तिच्याकडे पाहतो. त्यानंतर आता रम्या म्हणते, सॉरी पार्थ, अरे मी फ्लोमध्ये काहीतरी वेडवाकडं बोलून गेले, मला असं बोलायचं नव्हतं, पण तुला जर काही बोलावंसं वाटलं ना तर तू माझ्याशी बोलू शकतो, बरोबर तू मन मोकळं सुद्धा करू शकतोस. तेवढ्यातच आता तेथे नंदिनी येते आणि ती फोनवर बोलत असते की श्रेया तू झोप, मी आलेच, असं म्हणून ती समोरचं दृश्य पाहते तर तेथे पार्थ आणि रम्या हे दोघेही असतात. तेव्हा त्या दोघांना असं एकत्र पाहून मात्र नंदिनीच्या पायाखालची जमीनच सरकते. तेव्हा नंदिनीला पाहताच तो लगेच रम्याचा तो हात झिडकारतो. त्यानंतर आता काय ग नंदिनी, असं रम्या विचारते. मग आता नंदिनी म्हणते, काही नाही, आय एम रिअली व्हेरी सॉरी, ॲक्च्युली मला आईबरोबर बोलायचं होतं परंतु खाली रेंज मिळत नव्हती आणि म्हणून मी टेरेसवर आले. रम्या म्हणते, ॲक्च्युली मी आणि पार्थ गप्पा मारत होतो ना, त्याची आवडती सिनेमन कॉफी खूप दिवस प्यायला नव्हता ना तो, म्हणून मी त्याच्यासाठी बनवून दिली आणि खूप दिवसानंतर तो आज जरा बरा वाटतोय. तेव्हा नंदिनी पार्थकडे पाहतच राहते. त्यानंतर आता तू ठीक आहेस ना नंदिनी, असं पुन्हा पुन्हा रम्या विचारते. तेव्हा नंदिनी म्हणते, हो मी ठीक आहे, पण काव्याला हे अजिबात असं ठीक वाटणार नाही, असं म्हणून ती पार्थकडे पाहते. तेव्हा पार्थ आणि रम्या हे एकमेकांकडे पाहतच राहतात. पार्थला काही सुचतच नसतं नक्की काय करावं. मग आता रम्या पार्थजवळ काय करते हा प्रश्न नंदिनीला खरं तर पडलेलाच असतो आणि ती त्याचाच विचार करत असते. आणि मग त्यानंतर रम्या आता म्हणते की अगं जस्ट आम्ही फक्त गप्पा मारत होतो, बाकी काही नाही, पण काव्या आहे कुठे. तेव्हा नंदिनी म्हणते ती झोपली आहे. त्यावेळी आता रम्या पुन्हा एकदा नंदिनीला टोमणा मारल्यासारखं बोलते की अगं हे बघ, काव्या जर झोपली नसेल ना आणि ती तुला रूममध्ये येऊ देत नसेल ना तर काही हरकत नाही, तू माझ्या रूममध्ये येऊन झोपू शकतेस. त्यावेळी नंदिनी म्हणते, नाही, त्याची नाही गरज आहे, मी झोपते श्रेयाच्या रूममध्ये. त्यानंतर आता नंदिनी पार्थला गुड नाईट असं म्हणते आणि लगेच तेथून जाते. तर पार्थ हा तिच्याकडे पाहतच राहतो. त्यानंतर नंदिनी तेथून गेल्यावर रम्या म्हणते, अशी काय ही नंदिनी, मला ना कळतच नाही, अरे मी जस्ट बोलत होते ना काहीतरी. त्यावेळी आता पार्थसुद्धा रागातच गुड नाईट असं म्हणतो आणि लगेच तेथून जातो. तेव्हा रम्याला बिलकुल हे आवडत नाही, कारण पार्थ लगेच तेथून गेलेला असतो. त्यानंतर आता इकडे काव्या आणि श्रेया या बेडवर झोपलेल्या असतात. आता नंदिनी नेमकी तेथे येते आणि बेडवर बसते, तिलाही झोप येत नसते. त्यानंतर ती लगेच आता काव्याकडे पाहते तर काव्याला आता जरा थंडी वाजत असते, म्हणून नंदिनी काय करते तर तिच्या अंगावर व्यवस्थित पांघरून टाकते. त्यानंतर ती काव्याच्या डोक्यावरून हात फिरवते आणि म्हणते, एकटीला झोपायला एक बेड हवा असायचा. अगं तुला थंडी वाजते म्हणून आरू कितीतरी वेळा अशी AC बंद करून झोपली आणि आज तर तू इथे अशी तडजोडी करत अनोळखी लोकांबरोबर झोपली आहेस. मला कळतंय ग बाळा, तुला खूप त्रास होतोय, पण माझं मन मला सांगतंय तू, मी आणि सर्वांनी जरा समजुतीने घेतलं ना तर सगळं काही ठीक होईल, असं म्हणून ती आता झोपणार असते. परंतु आता काव्या ही झोपेतच पटकन नंदिनीचा हात पकडते. तर नंदिनीला आता खूपच वाईट वाटतं, ती इमोशनल होते आणि खूप रडू लागते. तर आता दुसरीकडे शारदा आणि धनंजय दोघे
दोघेही झोपलेली असतात. तेव्हा आता धनंजयला गाढ झोप लागलेली असते खरं, परंतु आता शारदाचं मन काहीही थाऱ्यावर नसतं, कारण तिला एक स्वप्न पडतं की नंदिनी आणि काव्या या दोघीही खूप भांडतायत. काव्या ही ऐकतच नाहीये नंदिनीचं काही सुद्धा, आणि हे मंगळसूत्र मला नकोच आहे, मी हे मंगळसूत्र आता गळ्यातून काढणारच आहे, हा माझ्यासाठी लागलेला फास आहे, असं ती आता काव्य सारखं सारखं म्हणत असल्यामुळे नंदिनीला सुद्धा काय करावं हे कळत नसतं. मग आता शारदा ताडकन झोपेतून उठते आणि पोरींनो भांडू नका ग, पोरींनो भांडू नका ग, असं मोठ्या मोठ्याने म्हणत असते. तेव्हा आता ती उठलेली पाहताच धनंजय तिच्या पाठोपाठ उठतो आणि म्हणतो, अगं शारदा काय चाललंय तुझं? शारदा चाललंय काय अगं? थांब जरा, स्वतःला रोख. मग आता शारदा म्हणते की अहो बघा ना, आपल्या मुली भांडता आहेत, काव्य बघा ना किती भांडती आपल्या नंदिनी बरोबर, आपली नंदिनी कुठे आहे असं शारदा विचारते. तेव्हा आपली नंदिनी तर सासरी असल्याचं आता धनंजय म्हणतो, आणि तू वाईट स्वप्न बघितलंस का असंही विचारतो. मग आता शारदा म्हणते, हो ना, मी जरा वाईटच स्वप्न पाहिलं, आपल्या मुलींना भांडताना मी पाहिलं, मला हे नाही आवडलं हो, पण आपल्या लेकींना असं एकमेकींसाठी नेहमी भांडताना मी पाहिलंय, पण आज एकमेकींशी त्या भांडत होत्या, पहा ना कसं सगळं काही बदलून गेलंय. अहो स्वप्नात पाहिलं मी हे सगळं. त्यावेळी धनंजय म्हणतो की हो, मी तुला तेच म्हणतोय, अगं स्वप्नात पाहिलं, प्रत्यक्ष नाही भांडणार त्या, त्या आपल्या मुली आहेत, आपले संस्कार आहे त्यांच्यावर, त्या कशा भांडतील, असं म्हणून धनंजय तिला आता अगदी शांत समजावतो. हे बघ अगं, लग्न झाल्यापासून ना मुलींचं तुझ्या डोक्यावर जरा ताण आलाय आणि तुझ्या मनात सतत सतत त्याच गोष्टी आहेत, आणि म्हणून तुला असं वाटतंय. आता ना तू जरा डोळे बंद करून शांतपणे झोप, म्हणजे तुलाही बरं वाटेल. मग तो आता शांतपणे तिला झोपायला केव्हाचा सांगत असतो, पण शारदा ही ऐकतच नसते. ती म्हणते, मी झोपेच्या गोळ्या घेतल्या ना तरीही मला झोप येऊच शकत नाही, कारण माझ्या लेकींच्या काळजीमुळे माझा जीव अगदी कासावीस होतोय. मला माहीत नाही, पण अशी कसली तरी मला जरा धाकधुकच वाटतीये. मी नंदिनी बरोबर बोलले तेव्हा ती मला म्हणाली की निश्चिंत राहा म्हणून, तिने मला वचन दिले की हे सगळं काही ती निभावून नेईल म्हणून, आणि जे आहे ना ते स्वीकारेल म्हणून. पण मला ना एकाच गोष्टीची सतत काळजी वाटतेय, ती जे आहे ते नक्कीच स्वीकारेल, परंतु काव्य असं धुडकावून नाही ना लावणार. मग त्या दोघींची सासरी तिकडे सारखी भांडणं नाही ना होणार, असे अनेक प्रश्न हे शारदाच्या डोक्यामध्ये आता गोंधळ घालत असतात. तिला काहीही सुचत नसतं, ती अगदी त्या विचारांनी वेडीपिशी झालेली असते. मग आता शांतपणे धनंजय हा शारदाला समजावू लागतो की मांडव परातनीसाठी उद्या ती सगळी मंडळी इकडे येतील. अगं तेव्हा मग तुला पटेल की तुला जे वाटतंय ना ते अगदी खरं नाहीये. मग आता शारदा विचारते, मला जे वाटतंय अगदी तसंच असेल तर मग काय करायचं? तेव्हा धनंजय म्हणतो की मला नाही वाटत पण तसं. हे बघ, मला असं वाटतं ना, तू आता जरा शांतपणे झोप, तुला झोपेची खूप गरज आहे, तू झोपली तर तुला नक्कीच बरं वाटेल, असं म्हणून तो तिला आता झोपायला सांगतो. पण त्याच्याही मनात आता विचारांचा गोंधळ मात्र लेकींच्या काळजीने असतोच, कारण आता त्यालाही जरा काव्याचं टेन्शनच आलेलं असतं, कारण काव्याबरोबर अजून काहीच बोलणं त्यांचं झालेलं नसतं. तर आता दुसरीकडे काव्याला आता पाण्यामध्ये भिजल्यामुळे शावरखाली खूपच खोकला येत असतो, त्याचबरोबर थंडीसुद्धा भरलेली असते. त्याचवेळी आता तिला सारखा खोकला येत असल्यामुळे नंदिनी आता लगेच जागी होते आणि तिला पाणी देणार असते, परंतु ती त्या तांब्यामध्ये पाहते तर तेथे पाणीच नसतं, आणि मग म्हणून नंदिनी आता काव्याच्या डोक्यावरून हात फिरवते आणि लगेच पाणी आणण्यासाठी चाललेली असते. तेव्हा ती आता जिना उतरून खाली येते खरी, परंतु समोर आता कोणीतरी मेन डोर उघडताना तिला दिसतं. तेव्हा आता ती विचारते, आहे कोण तिथे, असं म्हणून ती जरा पुढे जाते. पुढे गेल्यानंतर आता तिला फक्त हात दिसतो, तेव्हा ती जरा घाबरते, आणि मग त्यानंतर जीवा आता अगदी तेथे नशेतच आलेला असतो, त्याला धड चालतासुद्धा येत नसतं आणि काहीच बोलतासुद्धा येत नसतं. आता तो पूर्णपणे नशेत असल्यामुळे नंदिनीला मोठा धक्काच बसतो, तर नंदिनी बिचारी आता कशीबशी त्याला सावरते आणि हात हातात घेते. त्यावेळी तो पुन्हा पुन्हा असा नशेतच खाली पडत असतो, पण नंदिनी पुन्हा एकदा त्याला सावरते आणि सावकाश जीवा असं म्हणते. मग तिच्या हातातून लगेच तो तांब्या खाली पडतो. त्यावेळी ती म्हणते, अहो सावकाश जीवा. त्याचवेळी आता तेथे मानिनी येते आणि विचारते, काय ग नंदिनी,
तेव्हा आता आई सॉरी हां, अहो माझ्याकडूनच चुकून तांब्या खाली पडला, सॉरी हां आई, असं म्हणून ती सॉरी सॉरी म्हणते. त्याचवेळी जीवा आलाय का असं पुन्हा पुन्हा मानिनी विचारते. मग आता नंदिनी म्हणते की हो हो आले आहेत, तुम्ही झोपा हां आई प्लीज, असं म्हणून ती मानिनीला सांगते की तुम्ही झोपायला जा. मग त्यानंतर मानिनी रागातच विचारते, जीवा किती उशीर रे यायला तुला. तेव्हा नंदिनी आता अजिबात काही मानिनीला समजून देत नसते की जीवा हा खूप दारू प्यायलेला आहे आणि त्याच्या अंगामध्ये एवढी सुद्धा ताकद नाही आहे की तो रूमपर्यंत जाऊ शकेन म्हणून. तेव्हा नंदिनी आता खूप घाबरलेली असते आणि मानिनीकडे पाहते. तर आता मित्रांनो, पुढील भागामध्ये नंदिनी आता दुसऱ्या दिवशी जीवाकडे येते. जीवा कसा बसा उठतो. त्यावेळी नंदिनी म्हणते, टेन्शनवर दारू हा एकमेव उपाय असेल तर आपण दोघेही घेऊयात ना, आता घ्या घ्या, असं म्हणून ती एक ग्लास पुढे करते आणि स्वतः सुद्धा ती दारू पिणार असते. तेव्हा जीवा म्हणतो, नंदिनी नाही आ. तेव्हा नंदिनी म्हणते, तुम्हाला तुमची चूक समजली, यातच सगळं आलं, प्या आता, असं म्हणून ती त्याला म्हणते की घ्या, हा काढा आहे. मग आता तो लगेच काढा पितो आणि नंदिनीकडे पाहतच राहत. तर दुसरीकडे काव्याच्या डोक्यात फक्त एकच असतं, ते म्हणजे डिवोर्स पेपर तयार करणं. मग आता ती म्हणते, यातला असा कोणता वकील आहे जो मला लवकरात लवकर डिवोर्स मिळवून देईल. त्यावेळी आता नंदिनी तिला समजावते की तू एकदा शांतपणे सगळ्या गोष्टीचा विचार कर आणि तू तुझ्या या लग्नाला ना एक चान्स दे. आता काव्या रागातच नंदिनीकडे पाहते. अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.